वास पण छान आहे. वास येतो. क्वालिटी मस्त आहे, एक नंबर क्वालिटी. गोणीवर असे मसाले जे आहेत ना ते सुकट टाकलेले असतात. ते कसे ताबडतोब नाही, थंडावा असतं, थंड असतं. हा नंबर आहे आणि फ्री होम डिलिव्हरी आहे. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या युट्यूब ब्लॉग मध्ये. सो तुम्हाला अंदाज आलाच असेल आज आम्ही कशासाठी आलोय. तर तुम्ही जे मागे बघताय हे कुटणीचं काम चालू आहे, मसाला बनवायचं काम चालू आहे. तर इथे मसाला तयार होतो. माझ्या आईला खास मसाला बनवायचा आहे म्हणून ती मला इथे घेऊन आली. तर मी विचार केला तुमच्यासोबत पण ही इन्फॉर्मेशन शेअर करूया, कारण मसाला कसा बनतो आणि कुठे बनतो तर तुम्हाला पण नॉलेज हवं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. कारण इथे तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी असते, कारण हे खूप मोठं मार्केट आहे लालबाग मधलं. मसाला बनवायला सुरुवात करण्याआधी यायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. इथे मागे जी तुम्ही बघताय ही गल्ली जी आहे ही चिवडा गल्ली आहे. चिवडा गल्लीतून तुम्ही स्ट्रेट आलात की असं तुम्हाला आतमध्ये यायचं लेफ्ट साईडला आणि इथे तुम्ही बघताय हनुमान मंदिर आहे आणि इथेच आपला लालबागचा राजा विराजमान होता. त्याच्या बाजूला हे हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला ही जी गल्ली दिसते ना इथून आपल्याला स्ट्रेट जायचंय. इथे शिवसेना लालबाग शाखा असं लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ते इथूनच या मंदिराच्या बाजूची लेन जी आहे ही इथून तुम्हाला स्ट्रेट चालत जायचंय. आणि या लेन मधून आपण जेव्हा बाहेर पडू समोर मी तुम्हाला दाखवते, आधी आपण स्ट्रेट असं चालत जायचं इथून. ठीक आहे, आणि जो मेन रोड असा बाहेर निघतोय तिथे आपल्याला जायचंय. जो तुम्ही समोर बघता ही लाल कलरची बिल्डिंग आहे, इथे आपल्याला जायचं. ठीक आहे, आता हे मागे जे मंदिर तुम्ही बघता इथून मी बाजूच्या गल्लीतून बाहेर पडले. ही लाल कलरची बिल्डिंग तुम्हाला इथून स्ट्रेट जायचंय आणि स्ट्रेट गेलात की तुम्हाला मसाल्याचा वास यायला सुरुवात होईल, कारण तिथेच जे तुम्ही बघता व्हाईट कलरची बिल्डिंग त्याच्या जवळच आहे सगळं जे आहे मसाल्याचं मेन मार्केट आहे. आणि तिथेच तुम्हाला चव्हाण बंधू म्हणून दुकान नंबर 3 असं शॉप आहे. तो आधी मी तुम्हाला तिथे घेऊन जाते. तुम्हाला स्ट्रेट असं जायचं आहे. मग तुम्हाला अंदाज येईल की आपण मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि मग त्याच्यानंतर स्ट्रेट जायचं आहे. मी तुम्हाला तिथे शॉपमध्ये घेऊन जाते आणि दाखवते. तर हे बघा इथे तुम्हाला यायचं आहे आणि हे आहे शॉप. तर तुम्हाला अशा पद्धतीने बोर्ड दिसेल, शॉप नंबर 3 आहे आणि चव्हाण बंधू या नावाने हे शॉप आहे. ठीक आहे, इथे बघू शकता सर्वात जास्त गर्दी आहे या मार्केटमध्ये. तर इथेच आम्ही मसाला आज बनवणार आहे. मम्मी किती किलोचा मसाला बनवायचा आणि कोणता मसाला बनवायचा आहे? मालवणी 5 किलो मसाला बनवायचा आहे. मालवणी 5 किलो मसाला बनवायचा आहे. ओके, मग तुला इकडचं कसं कळलेलं पण, कारण तुम्हाला बोलली लालबागला येऊया. आम्ही व्हिडिओ बघितला आणि ते चव्हाण बंधू त्यांचं दुकान फेमस आहे ना, म्हणून मी विचार केला की इथेच आहे. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त मम्मी इतरांचे पण व्हिडिओ बघते. तर चला आपण बघूया की कशा पद्धतीचा मसाला आणि किती रुपयाने आम्हाला आता घ्यावा लागतोय. माझ्या आईला मालवणी मसाला बनवायचा आहे 5 किलोचा. तर काय काय लागेल, कसं काय त्याबद्दल सांगाल का? कारण मी आज व्हिडिओ सुद्धा शूट करते, तुम्ही बघू शकता. तर मला सगळ्यांना दाखवायचं आहे की कशा पद्धतीने तुमच्याकडे मसाला बनतो. आता आपल्याकडे मालवणी मसाला आहे. मालवणीची तुम्हाला किती पाहिजे, एक्झॅक्ट तुम्हाला कसा पाहिजे, काय बनवून पाहिजे वर्षभरासाठी. वर्षभराचा बनवून पाहिजे, पण तुम्हाला तिखट कसा पाहिजे, काय तुम्हाला कसं, त्या हिशोबाने मी तुम्हाला त्याची लिस्ट तुम्हाला बनवून दाखवतो. आम्हाला तिखटच पाहिजे, गंध नाही. मालवणी मसाल्याची कलर पण लाल आला पाहिजे. ते करून तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला लिस्ट बनवून तुम्हाला मी दाखवतो. तिथे मी जस्ट एक दाखवून देते की कशा पद्धतीचं तुमचं भाजणीचं काम इथे चालू होतं. आता पण कोणाचा तरी आता हा मालवणी मसालाच आहे. ओके, आता हा 2 किलो मिरचीचा मसाला आहे, बनवायचा चालू आहे. 2 किलोचं सामान आहे. हो. ओके, मिरच्या बघितल्या, मिरच्या वगैरे. आता तुम्ही आम्हाला एक लिस्ट देणार आहात का, काय काय घ्यायचं सांगा. हो, मी तुम्हाला काय काय लागेल मालवणी मसाल्यामध्ये जे काय पदार्थ लागतील, ते तुम्हाला मिरची कशी काय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सगळं लिहून तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला तिखटपणा कसं पाहिजे त्या हिशोबाने मी तुम्हाला लवंगी तुम्हाला मी 1 किलो घेणार, काश्मीरी 1 किलो घेणार आणि बेडगी 1 किलो घेणार, बेडगी संकेश्वरी. आणि हे तिखटाचं काम करतं, हे चविष्ट आणि हे कलरचं काम करतं. ओके, त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळं प्रमाण मी लिहून देणार. धने 1.25 किलो घेणार, हळकुंड 150 ग्रॅम, खसखस 300 ग्रॅम, सफेद 100 ग्रॅम, हिंग घेतो आपण 3 तोळे. हे आता धने 1.25 किलो, हे हळकुंड 150 ग्रॅम, ही खसखस 300 ग्रॅम, बडीशेप 150 ग्रॅम, हा जिरा 150 ग्रॅम. मसाला बनवायला एवढ्या गोष्टी लागतात. हो हो, एक काळी मिरी. याच्यात पण क्वालिटीचे प्रकार असतात. हो हो, याच्यात क्वालिटी मध्ये ही पूर्ण बोल्ड आहे आपली काळी मिरी. ओके, ही दालचिनी,
लवंगची पण क्वालिटी बघा, त्याचा स्मेल बघा, एकदम एक नंबर एक स्मेल. नंबर quality. आणि एकदम मोठी मोठी आहे. ह्या कबाब चिली ना थंड पाणी असतो जरा आणि स्मेल चांगला असतो या कबाब चिली. हिरवी वेलची, त्याची पण quality. हिरवी वेलची बघा किती. तुम्हाला आपण हिरवी वेलची बघतो तर आपल्याला आतमध्ये त्याचे हे पाहिजे बघा. क्वालिटी मस्त आहे. एक क्वालिटी आपण एक नंबरच ठेवतो. एक नंबर क्वालिटी. ही मसाला वेलची, हे दगडफूल. इतकं झणझणीत बनवायचं त्यानुसार तुम्ही गरम मसाला वापरताय. हो 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 हो. ही नाकेश्वर, हे आलं शहाजिरा. म्हणजे जिऱ्याचे 2 प्रकार हो वापरतात. हो हो. ते बरेच मालवणी पदार्थ सुद्धा दिसतात कारण हो, आम्ही हो. गावी वगैरे खाल्लेले आहेत. आपले घाटी मसाला पण आहे, मालवणी मसाला आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे, तुम्हाला बाकी सगळं. कोकम सगळं आहे. हे त्रिफळ एकदम बारीक राई आहे बघा. ही मेथी. इथे नक्की कशा म्हणजे कोणकोणत्या पद्धतीचा मसाला नक्की बनवून मिळतो. म्हणजे जर कोणाला बनवायचं असेल तर आम्ही खास मालवणी बनवतो, पण अजून कोणी असेल त्यांना. आता इथे तुम्हाला मालवणी मसाला बनवतात, घाटी मसाला बनवतात, कोकणी मसाला बनवतात, हा. कोण मिरची पावडर बनवतं, तिखटवाली, लालवाली, कोण हळद पावडर, कोण जिरा पावडर, धना जिरा पावडर, असं प्रत्येक गोष्टीला कोण कोण असेल तर त्या हिशोबाने ते बनवतात. ओके. हे सुंठ बघा, त्याच्याने वास हो वास येतो ना. वास येतो. त्याचा वास बघा, कस्तुरी. चांगला वाटत. एक खडे मसाला एक नंबर आहे. त्याचा कलर बघा. मी पण तेच बघत होते, म्हटलं गुलाब पाकळी कसं हो, हे कसं थंडावा असतं, थंड असतं, शरीराला त्रासदायक नाहीये. आपण कसं गुलकंद वगैरे ते पानायचं तर आपण पान करतो, ते मसाल्यात पण टाकल्यामुळे थंडपणा चांगला राहतो. मी फर्स्ट टाइम बघते. आणि हे हिंग, मसाल्यात आपण हिंग वापरतो. आता हे तुम्ही इथे आधी बघून घ्या. आता पूर्ण जेवढं त्याने भांडं काढलेलं ते सगळं मसाल्याने, गरम मसाले, खडे मसाल्याने भरलेलं आहे. आता आपण मिरच्या काढूया. ओके मिरच्या काढून नंतर आपण भाजायला घेऊया. ओके. ही बघा, ही लवंगी मिरची आहे, ही तिखट आणि ही चांगली असते. आणि ही बेडगी मिरची आहे, बेडगी संकेश्वर बनतात, तिला एक चव आणि हे असतं कलर चांगलं. ओके. आणि ही काश्मीरी मिरची आहे, ही काश्मीरी ही मिरची कलर साठी आहे. आता आपण ही घेऊया, ही 1 किलो घेणार, ही 1 किलो घेणार आणि ही 1 किलो घेणार. ओके. ही 1 किलो घे. इथेच सगळं कुटायचं वगैरे सगळं इथेच हो, सगळं येतं इथे. मिरची काढणार, भाजणार आणि आपण इथे सगळं कुटणार. ओके. इथे खूप गर्दी आहे. तुम्ही जर माझ्या मागे बघितलं ना, ते बऱ्याच बायका ज्या आहेत ते मसाला बनवायला येतात आणि इथे आमचा मसाला बनतो. इथे अशा पद्धतीने आमचा मसाला बनतोय. आता हे एक मिरचीचा जो प्रकार आहे तो घेऊन 1 किलो बरोबर माप करून दिला जात आहे. ते माप जे आहे ना, ते माप सुद्धा दाखवलेलं आहे. मापानुसार दिलेलं आहे. 2 किलो झाले, 2 प्रकारच्या मिरच्या. ही बेडगी संकेश्वर 1 किलो झाली. आता ही काश्मीरी आपण 1 किलो त्यात टाकायची. हा एवढा गरम मसाला आणि एवढ्या मिरच्या. आता हे हळकुंड आणि हिंग आपण टाकले. हे आता आपण तेल घेतोय. हे तेल कोणतं असतं? हे आपलं जेमिनी तेल आहे. ओके ओके. हे तेल वापरलंय. ओके. पूर्णपणे रोस्ट केलाय त्याला एक. आता हळद भाजली आपण तेलात, हळद आणि हिंग. आता आपण तो मसाला आपण त्यात सगळं टाकायचा. ओके. प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर होते त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. एकूण एक सगळे पदार्थ आमच्या समोर बघितलेले आहेत हो आम्ही. हो. आता हे आपण सगळे भाजणार. आता हे भाजून झालं, आता मिरची आपण त्यात टाकणार. हा मस्त वास येतोय. वास पण छान येतोय. छान वास येतो. तर या 3 प्रकारच्या मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत. म्हणजे ताजा मसाला जर तुम्हाला हवा असेल ना तर बेस्ट ऑप्शन आहे मला असं वाटतं. आणि मला तर मजा येते मसाला बनताना बघताना. तर आपण हे मिरची आणि गरम मसाला सगळं एकत्रित आता भाजलेलं आहे सगळं व्यवस्थित. हा थोडं वेळेस भाजलं की नंतर लास्टला आपण ही खसखस आहे ना, ती खसखस आपण ती त्यात टाकायची. ओके. आता आपण ही खसखस टाकून देऊ. कारण गर्दी खूप आहे आता हो हो हो. सुद्धा. आता आता तुम्ही जाऊ Saturday शकता आहे. कस्टमर किती आहेत आपले. आणि तुम्ही मागे बघितलं तर एवढी गर्दी आहे. ही गर्दी तुम्ही बघू शकता इथे.
एवढी गर्दी आहे आणि आज सॅटर्डे आणि आज आलेलो आहोत. आता आपले भाजून झालेले आहेत, आपण यात काढून घेऊया. ओके. सगळा मसाला भाजलेला होता. आता जो मसाला भाजला होता आमचा तो तिकडे तुम्ही बघताय ना, रस्त्याच्या त्या साईडला असं मस्त ऊन आहे सध्या आणि त्या उन्हामध्ये असा मसाला जो असतो तो म्हणजे मिरच्या वगैरे भाजलेल्या ज्या असतात त्या सुकवल्या जातात. तर मी तुम्हाला आधी तिकडे जाऊन दाखवते. हे बघा सगळ्यांच्याच इथे अशा वेगवेगळ्या गोणीवर अशा मसाले जे आहेत ना ते सुकट टाकलेले असतात आणि त्याच्यानंतर कुटायची प्रोसेस होणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्यांचे मसाले ठेवले आणि इथे बसायला पण जागा असते, ते इथे बसलेले असतात आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने ते जरा थंड झालं, नॉर्मल रूम टेम्परेचरला आलं की मग कुटायला जातं. तुम्हाला चव कशी वाटते सगळं बनवल्यानंतर? चांगला वाटतं आमच्या कोळीप्रमाणे. मी मागे एकदा आले ना, आता एकदा ते कसं ताबडतोब नाही. तर आता आपला मसाला बनतोय तोपर्यंत ते बाकीचं तुम्हाला दाखवते. इथे बाकी सगळ्या घरातल्या गोष्टी मिळतात. हे सगळं आपले सांडगे आहेत, पापड आहेत, चटणी आहे, आपलं पापड आहेत, कुरवडे आहेत. वगैरे या साईडला तांदूळ पापड वगैरे हे सगळं या साईडला आहे. ओके. घरात लागणाऱ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या उन्हाळ्यात खास बनतात त्या सगळ्या इथे रेडीमेड तुम्हाला मिळतील. आणि हा चिकन मटन मसाला आहे, पावभाजी मसाला आहे, मालवणी मसाला आहे, घाटी मसाला आहे, तंदूर मसाला आहे, किचन किंग मसाला आहे, स्पेशल घरगुती मसाला आहे, चिकन मटन आहे, तंदूर. बाकी हे सगळे मसाले आपले फेवरेट मसाले आहेत सगळे. हे लोणचं आहे, सिद्धिविनायकचं लोणचं आहे. तर इथे अशा पद्धतीने हे सगळे मसाले जे रेडी मसाले आहेत बरोबर. हो आपले स्वतः, हो आपले स्वतःचे पाहिजे. ओके. म्हणजे त्यांना रेडीमेड मसाले पाहिजे त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे. छोटे छोटं असं पॅकेट असतं. तंदुरी मसाला तुम्हाला खास आहे तर तंदुरी मसाला या पॅकेट असतं. तर आता आपला मसाला बनतोय, चॉपर आता घेऊया. हा आपला मसाला 5.5 किलोचा तयार झालेला आहे. हा मसाला आहे तुमचा बिल. 5.5 किलो मसाला. हो 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 हो. डिस्काउंट काय देणार ना? काय ते? डिस्काउंट देणार ना? हो याच्यामध्ये देणार ना. आणि आता मला सांगा जर कोण इकडे येत असेल तर त्यांना टायमिंग काय असतं तुमच्या नेहमीचं? आता आमचे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत चालू असते. आणि मी दुकानाचा बोर्ड तुम्हाला दाखवून देते एकदा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, कारण इथे बरीच अशी दुकानं सेम आहेत. तर हे चव्हाण बंधू म्हणून दुकान नंबर 3 जे आहे ना, इथे तुम्ही आलात तर तुम्हाला अगदी चांगल्या भावात आणि चांगल्या दरात कमवून मिळेल. तर आमचा मसाला तर तयार झालेला आहे. जर तुम्हाला ऑनलाईन हवं असेल तर त्याचं पण मी आता तुम्हाला पुढे सांगते. स्वतः मी यांच्या अजून एका दुकानाच्या वरच्या सेक्शन मध्ये आले जिथे खास ऑनलाईन चालतं हो बरोबर. इथे आमच्याकडे ऑनलाईन. आता बरेच जण हा व्हिडिओ बघितल्यावर एक प्रश्न मला नेहमी विचारतात, कोणतीही गोष्ट असू दे की ऑनलाईन मिळेल का. हो तर मग त्याच्यासाठी काही ऑप्शन्स आहेत? आता ऑनलाईन म्हटलं तर आमच्याकडे ऑनलाईन मसाला आम्ही पोच करतो. आता लॉकडाऊन पासून आम्ही लोकांना घरपोच केलेले आहेत. लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही कोणाला घरी बाहेर येतात नव्हतं त्यावेळी आम्ही केलेले आहेत. त्यापासून आमच्या आता पण हे बघा, आता ही कल्याणची ऑर्डर आहे सुजेता कांबळे. आम्ही हे ऑनलाईन कल्याणची ऑर्डर आहे. आता हे आमचं बिल आम्ही बनवलं. आता हे बिल आता इकडून प्रिपेअर झालं की ते बिल जाणार ऑर्डर मध्ये नंतर झाल्यानंतर मसाला बनवून झाल्यानंतर ते बिल तयार होणार. झाले की परत आपल्याला इथे एक लिस्ट आहे ना, त्या लिस्ट मध्ये सगळं प्रत्येक कस्टमरची सगळी नावं वगैरे सगळे आम्ही तिथे बनवणार आणि मग आम्ही ड्रायव्हरकडे देतो आणि ते मग ते व्हॅनने आपला तो मसाला होम डिलिव्हरी घरपोच करतो. म्हणजे मुंबईत कुठेही आणि कुठेही आम्ही विरार पर्यंत, इकडे विरार पर्यंत आम्ही जातो, इकडे तुम्हाला पनवेल पर्यंत आम्ही जातो आणि मुंबईत कुठेही आम्ही देतो फ्री होम डिलिव्हरी. ओके. म्हणजे ज्यांना लाईव्ह इथे यायचं नाहीये, समजा ऑफिसमुळे वेळ नाहीये किंवा काय नाहीये आणि तुम्हाला साठवणीचा मसाला बनवायचा आहे तर तो तयार इकडे तुम्ही सगळं करून आता माझा कस्टमर केअर नंबर इथे आहेच. माझ्या बिलाच्या पाठीमागे बघा हा नंबर आहे आणि फ्री होम डिलिव्हरी आहे. फ्री होम डिलिव्हरी आहे. आम्ही घरपोच करतो. जे आता आमचं इथे बिल झालंय कस्टमरचं तर तेच बिल आम्ही घरी घेणार. आम्ही त्यांच्याकडे कुरिअर चार्जेस लावत नाही. मस्तच. म्हणजे हे एक चांगलं ऑप्शन आहे जर तुम्ही कुठूनही आहात मुंबईतून, ऑल ओव्हर मुंबई. आणि कसं यायचं हे तर मी तुम्हाला दाखवलंच आहे. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. मम्मी तुला मसाला कसा वाटला? एकदम मस्त. मम्मीला आवडलेला आहे तुमचा मसाला. धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला सगळं दाखवलं, सगळं कोऑर्डिनेट केलं त्याच्यासाठी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि अजून काय माहिती हवी असेल तर ह्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते.